वर्ध्याच्या देवळीत लाडकी बायको योजना सुरू आहे. चालता येत नाहीये तरी सुद्धा भाजपने माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना उमेदवारी दिली. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या, मात्र कार्यकर्त्यांना न देता स्वतःच्या बायकोला अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्याची टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावरून सरकारवर निशाणा साधला. हे सरकार द्वेषानं राजकारण करते, कायद्यानं नाही अशी टीका पटोलेंनी केली. तर धनंजय मुंडे यांच्याबाबत पटोलेंना प्रश्न विचारला असता या सरकारमध्ये 70% गागी मंत्री असल्याचं पटोलेंनी म्हटलं. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये जाऊन उपोषण करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय. सुळेंच्या इशाऱ्याला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उत्तर दिलं. सुळे यांनी पार्थ पवारांनी केलेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या दारात जाऊन उपोषण करावं असा सल्ला वाघमारे यांनी सुळेंना दिला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे यांच्या भाजपत जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक भाजप नेत्यांकडून राहुल कलाटे यांना विरोध होतोय. आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आयात उमेदवाराला भाजपमध्ये संधी देऊ नये अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी स्वबळावर जाण्याची तयारी दिसते. शिवसेना भाजपच्या युतीसाठी बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी कुठेही दिसली नाही. या बैठकीचा निरोप नव्हता आणि योग्य सन्मान दिला नाही. तर आमची स्वबळाची पूर्ण तयारी झाली असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिला. मुंबई शहर भागात उद्धव सेनेचं वर्चस्व कायम असल्याचं दिसून येतंय. तर शिंदे सेनेला त्यांच्या अस्तित्वासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे. मुंबई शहरातील मराठी प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंसोबत 22 माजी नगरसेवक आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ 6 नगरसेवक गेले आहेत. नागपूर महापालिकेसाठी राष्ट्रवादीनं 22 जागांची मागणी केली आहे. निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत नागपुरात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाला 15% जागा मिळाव्या, म्हणजे 22 जागा महायुतीत मिळाव्या अशी मागणी केली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील पक्ष कार्यालयात या मुलाखती घेतल्या जात आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलाय. माजी आमदार नरसय्य आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली माकप महापालिका लढवणार आहे. महाविकास आघाडी म्हणून पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहे. दरम्यान माजी आमदार आडम यांनी आपल्या निवृत्ती वेतनातून पक्षाला निधी दिला. नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर रामचंद्र दळवी यांना प्रभारी अध्यक्षपद देण्यात आलंय. ऐन निवडणुकीत जिल्हाध्यक्षानेच पक्षप्रवेश केल्यानं नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. निवडणूक जाहीर होताच कल्याण डोंबिवलीत राजकीय हालचाली सुरू झाल्यात. आमदार वरुण सरदेसाई यांनी मनसे नेते राजू पाटील यांची भेट घेतली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब पक्ष आणि मनसेकडून आगामी निवडणुकीत एकत्रित लढण्याच्या हालचालींना वेग आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी मंत्री नितेश राणेंची मंत्रालयात भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मच्छीमार बांधवांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली. पुण्यातील नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला आता ब्रेक लागणार आहे. नवले पुलासाठी एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नवले पुलासाठी एलिव्हेटेड ब्रिजची मागणी केली होती.